गढ़चिरौली जिले में खनिज उत्खनन और परिवहन को लेकर विवाद लगातार गहराता जा रहा है। गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के सांसद ने इस मुद्दे को प्रमुखता से उठाया। उन्होंने आरोप लगाया कि प्रशासन और सरकार इस गंभीर विषय को नजरअंदाज कर रहे हैं। सांसद ने यह भी सुझाव दिया है कि यदि पूरी तरह से परिवहन रोकना संभव नहीं है तो आम जनता को राहत देने के लिए दिन के समय खनिज परिवहन बंद किया जाए और केवल रात के समय ही इसकी अनुमति दी जाए। इस मुद्दे को लेकर स्थानीय नागरिकों और संगठनों ने भी प्रशासन को निवेदन किया कि लेकिन अभी तक कोई ठोस कार्रवाई देखने को नहीं मिली। अब सवाल ये कि क्या सरकार प्रशासन सांसद के इस मांग को ध्यान देंगे या गढ़चिरौली के लोगों को इस तरह परेशानियों का सामना करना पड़ेगा। खासदार साहेब, आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये उद्योग येत आहेत, खूप आनंद आहे, परंतु यासाठी जे काही अपघात होत आहेत त्यासाठी आपल्याला गडचिरोली जिल्ह्यामध्ये खनिज वाहतुकीसाठी एक वेगळा पर्यायी मार्ग उपलब्ध व्हावं, सोबतच रेल्वेचं नेटवर्क उभं राहावं, यासाठी जसं की चामोर्शी मूल रेल्वे मार्ग हा एक पर्याय उपाय असू शकते। यावर आपण काय सांगाल? जेव्हा ही वाहतूक सुरू झाली आणि सुरजागडची खाण सुरू झाली तेव्हा आम्ही रास्ता रोको केलेला होता आष्टीला। रास्ता रोको याच्यासाठी होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितलेलं होतं की या खनिज वस्तूची वाहतूक बाय रोड होत नाही, क्वचित होते। ती वाहतूक एकतर रोपवेनी होते किंवा रेल्वेनी होते। जोपर्यंत ही व्यवस्था तुम्ही करत नाही रोपवेची किंवा रेल्वेची, तोपर्यंत ही वाहतूक थांबवावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली होती, परंतु प्रशासनाने लक्ष दिलं नाही। आता प्रशासन जशी मंजुरी देते तसे ते उद्योगपती काम करतात, खानमालक काम करतात। दुसरी बाब अशी मी ठेवलेली होती की डे टाइमला म्हणजे दिवसाच्या वेळेस हा ट्रॅफिक बंद ठेवावा, फक्त रात्रीला सुरू ठेवावा खनिज वाहतुकीचा, जर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत। तेही त्यांनी केलं नाही। सगळे आम्ही उपाय त्यांना सुचवले, कारण की तो रोड रस्ते एवढे खराब होतात त्याच्यामुळे, कारण की हेवी ईव्ही ट्रक असतात, खूप वजन असतं त्यांचं आणि हे ऍक्सिडेंट्स होतात। एवढे अपघात झालेले आहेत आणि होतात की सांगता येत नाही, पण ते बाय रोड एवढं वाहतूक खनिजाची होत नाही कुठे। चंद्रपूरला एवढे कोल माइन्स आहेत, तुम्ही बघितलं की तिथल्या तिथं होते, तिथल्या तिथं होते, इथून तिथं तिथून तिथं, पण बाहेर असं कोळसा याच्याने नेलं जात नाही, रेल्वेने नेलं जातं, बरोबर आहे। तर त्याची व्यवस्था लवकर करायला पाहिजे। ते अजून किती वर्ष झाले सुरू व्हायला? 2-3 वर्ष झाले, अजून काही केली नाही व्यवस्था। प्रशासनही त्यांना व्यवस्था करायला सांगत नाही। हे प्रशासनाचं आहे ना, प्रशासन जशी मंजुरी देईल तसे लोक काम करणार। प्रशासनाला आम्ही सांगतो, मी तर पत्र दिलेलं आहे, लेखीमध्ये पत्र दिलेलं आहे, कशा पद्धतीनं याचं उत्खनन झालं पाहिजे, कशा पद्धतीने याच्यावर नियंत्रण आणता येईल, ह्या सगळ्या बाबी मी दिलेल्या आहेत, त्याची माहिती पण मागितलेली आहे। तुम्ही काय कारवाई केली याच्या अनुषंगाने, पण प्रशासन काही करत नाही।